जगात काही कथा अशा असतात ज्या फक्त सांगायच्या नसतात, त्या अनुभवायच्या असतात. ती अशीच एक कथा आहे राजा भगीरथाची. काळ होता जेव्हा पृथ्वीवर अन्याय, अहंकार आणि अज्ञानाचं साम्राज्य होतं. इक्ष्वाकू वंशाचा राजा सगर महान, पराक्रमी पण नियतीच्या खेळात अडकलेला. त्याने केलेलं अश्वमेध यज्ञ अपूर्ण राहिलम, कारण त्याचा यज्ञ घोडा हरवला. राजपुत्र शोधत गेले पर्वतांमधून, अरण्यांमधून आणि शेवटी आले एका ऋषीच्या आश्रमात. तो होता कपिल मुनी. राग, अज्ञान आणि अहंकार यांची एक ठिणगी पुरेशी असते विनाशासाठी. त्या क्षणी ती ठिणगी पेटली आणि क्षणात 60,000 राजकुमार भस्म झाले. कपिल मुनी संतापले नव्हते, पण निसर्गाचा नियम आहे, अज्ञानाचा अंत नेहमी तेजाने होतो. पण त्या राखेमागे होती वेदना, होती आत्मांची तडफड. मोक्षाच्या प्रतीक्षेतली आणि त्या मुक्तीचा एकमेव मार्ग होता गंगा. पण गंगा होती स्वर्गात. युगल लोटली आणि एक नवा योद्धा जन्मला, राजा भगीरथ. तो फक्त राजा नव्हता, तो होता कर्तव्याचा प्रतीक. त्याने मनाशी घेतलं, जो माझ्या पूर्वजांना मुक्त करेल तो मीच. तपस्येची वाट सोपी नव्हती. सूर्याच्या ज्वाळेत उभा राहून, हिवाळ्याच्या बर्फात ध्यान लावून भगीरथाने काळालाही हरवलं. हजारो वर्षांनंतर गंगा प्रसन्न झाली.